सकाळी सकाळी काय पेपर घेऊन बसता हो तुम्ही? काय झालंय शांता, का रागात दिसते तू? तुमच्या लाडाच्या सुना त्याला माहीत होतं माझ्या नंदला तिखट भाजी जमत नाही, म्हणून त्यांनी काय केलं की तिखट भाजी बनवली. सगळ्याला तर खाता येते पण नंदबाईला खाताच येत नाही, म्हणून त्यांनी असा काटा काढला बघा माझ्या लेकीचा. असं काहीतरी बोला तुम्ही. शांता, तुझं का डोकं काम करणं बंद झाले की काय बरं? हा, कोणत्या गोष्टीचा असा वेगळा अर्थ काढत राहतीस आणि पोरीला उगं काही बोलत राहतीस. अगं घरामध्ये भांडणं भरणार नाही तर काय होईल? जाऊ दे ना, कालच्या गोष्टीला घेऊन बसलं तर होतंय का बरं? हा, तुम्हाला बोलण्यात काहीच अर्थ नाही हो. ते तुमचे 2 पोरं आणि तुम्ही सारख्याला वारखेच आहात. तुम्हाला सून प्यारी आणि त्याला त्याच्या बायका प्याऱ्या. अहो तुम्हाला एवढं कळण आले की इतक्या वर्षानंतर घरामध्ये आली गड्या आणि असं चांगलं खायचं प्यायचं काहीतरी बनवाव. त्या पोरीकडून तुम्ही नेहमी बोलत राहता. अहो सुना असतात मात्र अशा नसतात. मी सून होतो कोणाची तरी, पण असं कधी नंदला केलं का सांगा बरं तुम्ही? तुमच्या माईच्या पुढं तर माझा कधी शब्द असा खाली जाऊ नये. तुमच्या माईनं म्हणलं उठ तर उठावून बस म्हणलं तर बसाव, एवढं पण केलं. आणि तुमच्या बहिणीला पण असं ताई ताई शिवाय कधी बोललो नाही बघा. माझी लेक तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात चलते. भाऊ काय झाले, बाप काय झाला, वहिन्या काय झाल्या, कोणी कोणाचं नसतंय बापा. माय जिवंत हाय, मी हाव म्हणून पोरी माझी लेक इथं येते. आणि आता काय बोलू तुम्हाला तरी, तुम्ही काही बोल ना. तुमच्या तोंडाला लॉक लावलंय की काय तुम्ही? बाबा बाबा, काय बोलते शांता तू? काय शोभते का तुला? तुला काय बोलू ग? सासाय बघितली असतील मात्र तुझ्यापेक्षा भांडकुदळ्या कमीच असतील ग. छोट्या छोट्या गोष्टीला पकडून भांडत राहतीस. तुम्ही मला भांडकुदळी सासू म्हणून संबोधित करायले? हा अगं शांता, कामून टेन्शन घ्यायलीस ग आणि कामून सकाळी सकाळी कोणत्या गोष्टीवर भांडण करायलीस ग? हा, तुला काही कळायलंय का नाही? अगं शेवंता घरी आली आणि तू तुझ्या मनानंच भांडणं घरात लावायलीस. हा, तिला राहू दे ना 4 दिवस सुखानं. आणि तिनं ऐकलं असतं आता अशी तू बोललीस. हा, तिच्या जीवाला किती वाईट वाटलं असतं बरं. आई उठली का तू? शेवंता यायली वाटतं, तमाशा करू नको सकाळी सकाळी घरामध्ये. हा आई तू कधी उठली? सकाळी उठवा की मला तुझ्या सोबत. अगं आताच थोड्या वेळापूर्वी उठले ग, आंघोळ केली, इकडे येऊन बसले बघ. बरं बरं असं आहे का? बरं मग बाबांना तू चहा घेतला का? हो ग शेवंता, आम्ही दोघांनी आताच चहा घेतला बघ. तू पिऊन घे की चहा. पोहरी असतील मधामध्ये, जाऊन सांग त्याला चहा वगैरे बनवायला सांग. चहा करून दे तिला, चहा पिऊन घे आणि मग ये इकडे बसायला. नाही तर इकडेच येऊ, चहा घेऊन ये आणि इकडे बस, पित बोलत बस आम्हाला. बरं ठीक आहे मग. मी सांगते तुमच्या दोघांपैकी कोणाला सांगायचं आहे का प्यायचं आहे का? कोणाला चहा करायला लावते जास्त? नको माय, मला काय करायचं नाही. चहा करून पिलाय मीच आता. हाताने चहा केला होता. त्या का दोघी जणी दुसऱ्याच कामामध्ये बिझी होत्या. तुझ्या बाबाचा आणि मोहा चहा आम्ही दोघांनाच बनवून पिलाय बघ. का बरं? का म्हणून तुला चहा पण करून पाजला नाही का तुझ्या सुनाईनं? तेवढं नशीब नाही ग शेवंता माझं. अगं शांता, राईचा पहाड कामून करायली तू सकाळी सकाळी? चहाच करून पिला का? सगळे कामं केलेस की काय तू? उगा पोरीला सकाळी सकाळी तिचे कानं भरायली, तिचं डोकं खराब करायली, तू स्वतःच करायली. घरातलं वातावरण जे शांत आहे त्याला बिघडवायली. तुला काय कळायलं की नाही? कामून बोलत राहिली सारखी तू. का बरं बाबा? का माझ्या आईने चहा करून काऊन पिवाव? ती तिच्या हाताने चहा करून काऊन पिव? आतापर्यंत केला ना. आतापर्यंत तिने तिच्या नंदचं केलं, तिच्या सासू सासऱ्याचं केलं, तुमचं केलं, आमचं लेकरायचं केलं. आणि आता तिला साधं सुनाईनं चहा जर करून पाजत नसेल तर कितीच मोठी चूक आहे ती. अगं शेवंता, नुसते भांडणं करण्यातच काय अर्थ आहे का मला सांग बरं? आता तू नुसतं जरासं चहासाठी भांडणायलीस, बोलायलीस, मग भावापासून दूर होशील, वहिन्या भावजयापासून तू तुझ्या दूर होशील. तुला मग परत घरामध्ये येण्यासाठी म्हणजे चांगले मन कोणाचे नसतील. त्याच्यापेक्षा उगं जाऊ दे ना, करू दे ना, चहा करून प्यायली तिनं. काय लय मोठं काम करत बसली नाही, काही नाही. एवढं काहाला तुम्ही टेन्शन घ्यायला दोघी बी? शेवंता, भांडणं करण्यात काही अर्थ नाही बघ. जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे. मला कोणी चहा सुद्धा आणून देत नाही. आणि जाय तू, चहा जर करून पित असशील तर जाय, त्याला काही म्हणू बी नको. तुझ्या हाताने करून पी चहा, नाही तर देऊ का माय मी तुला करून चहा? नको देऊ, राहू दे, काही करायचं नाही. चहा बी मी करते आणि तुला पण घेऊन येते. जाऊ दे आता, काय बोलू मी. बघते त्या दोघीला विचारून काय काय चालले काय नाही त्याचं ते. बरं जाय मग बनव. आंबू उठली नाही का शेवंता? नाही उठली अजून, ती झोपीतच आहे. मी जाऊन बनवते चहा. ताई, पुरण लय चांगलं झालंय बघा. हात लावून जरा बघता का तुम्ही, नरम पाहिजे का अजून जरासं घाटू म्हणून? झालं वाटायलंय की, तर दिसायलंय चांगलं दिसायलंय ते. राहू दे, थोड्या वेळा आता त्याला ठेवून द्यावं लागल. मग नंतर ते नरम पडते. थंड झालं की मग पुरणपोळ्या लाटता येतात.
तुमचं पीठ चूर्ण झाले का? छोटे छोटे उंडे करून ठेवा, म्हणजे डायरेक्ट मग भरता येते आणि पुरणपोळ्या लाटता येतात. हो झालं, पीठ चूर्ण झालं. आता छोटे छोटे उंडे करावं म्हणलं, ते करून घेते. तेल लावून नरम नरम केलं की पुरणपोळ्या लई छान होतात. तूप टाकू का जरा जरा त्याच्यामध्ये? हो ताई टाका की. म्हणजे टाका म्हणजे कसं, पुरणपोळी लाटून टाकली तव्यावर, तवा असं वरून वरून लावलं ना तर लई पुरणपोळी खवखवीत होते आणि लई छान लागते बघा. हो ग, वरून तर लावतेच. मी म्हणलं मधात जरा उंडा भरताना ते टाकावं तर असं नरम पडते पीठ, असं विचार चालला होता माझा. कसं करू? टाका की मग, काय व्हायलंय, टाका जरा जरा लावा, त्याला नरम होते पीठ. आणि अजून काय काय राहिलंय ताई? फुलसं राहिले वाटतं, रस आहे ना. आणि गोड खीर करायची का, म्हणजे शेवायची खीर करायची का तांदळाची खीर करायची? सब्जीसाठी आलू वांगे कापून ठेवले तर, आणि काय म्हणतात ते पापड भज्जे ते सगळं करावं म्हणलं. परत नंदबाई रागवायची होय बापा आपली, त्याच्यासाठी जरा चांगलं करून खाऊ घालाव. जरा ते नाराज होता तर ते नाराजगी तरी दूर होईल त्याची. हो जमते की. भज्याचं पीठ कालवून देते तुला मी, तळवून घे तू. ताई ऐका ना, मी तुम्हाला कालवून देते भज्याचं पीठ आणि तुम्ही तळवा ना. माझं लई डोकं दुखतंय व, आणि मग मला ते चक्कर आल्यासारखी होईल. मग उगं जाऊन झोपल तर सगळा स्वयंपाक तुमच्याच अंगावर पडायचा होय. त्यापेक्षा तुम्ही फक्त तळवा, मी तुम्हाला कापून देते, आलू कापून देते, कांदे कापून देते, मिरच्या कापून देते की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 प्रकारचे भजे करा आणि चांगले लागतात. हो ठीक आहे, तू मला कापून दे, मी तळवते. आणि मी काय म्हणाले, ते जे फुलसं करायचं आहे ना आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचं भातासंग खायला, तर ते बाई ते आठवणीनं सांग माय, तिखट कमी कर बाई. कालच भांडण झाले घरामध्ये, वादविवाद व्हायला नको आज बरं का. फुलसं जरा मिरचू आहे ना ती चटणी आपली लालवाली, ती जरा कमीत टाक आणि मसाला कमीत टाक, उगं कशाला भांडण होईल घरामध्ये परत. हो ना ताई, पण एक काम करा, फुलशाला ज्या तुम्ही फोडणी तुम्हीच घाला सगळ्या भाज्याला. ते खीर बी म्हणजे खीर बनवते मी, पण ते फुलशाला वगैरे डाळीला सब्जीला तुम्हीच फोडणी घाला. कारण मसाला आणि चटणी माझ्या हातातून जास्त पडायची होय, तिखट व्हायचं होय, परत तांडव व्हायचं आहे घरामध्ये. त्यापेक्षा तुम्हीच केलेलं बरं. ते जी महत्त्वाची कामं आहेत ना ताई, ते तुमच्या हातात घ्या. माझ्याकडून काही व्हायचं होय उगं, कसं घरातल्या माणसाला काही वाटणार नाही, पण उगं नंदबाई परत रागावतील आपल्यावर. आणि मग आई तुम्हाला माहीत नाहीत का, आई पण मग बोलतील, मग त्याला वाटेल किंवा आपली लेक घरी आले नाही, दोघी जणी मुद्दा म्हणून करायला. आता काल रात्री तसं झालं, आता परत तसंच झालं, तर मग काय करावं ताई सांगा बरं तुम्ही. बरं ठीक आहे, ते बाकीचं करते मी. मला कांदा बिंदा कापून दे जरा तू. आणि काय म्हणतात, गरम पाणी ठेवते याच्यावर, त्या याच्यासाठी फुलशासाठी लागते. आणि पुरण घाटून नाही, पुरण घाटलं वाटतं ना तू. हो जाऊ दे, मी ते विसरले होते. तू काय कर माहिती आहे का, आता गरम पाणी ठेवून दे मला, म्हणजे मला फुलशामध्ये टाकता येते. आणि ते नंदबाई उठली नाही वाटायला आपली अजून, झोपू द्या ना माय. सकाळी सकाळी उठायचं वय, परत काय ना काय ते बोलतातच. तुम्हाला माहित नाही का ते का शांत बसतात की काय? इथं आल्यावर पण आपल्यालाच काहीतरी बोलायच्यात वेगळ्या. नाही झाल्या का पुरणपोळ्या? माय नाही व ताई, आता पुरणपोळ्याचं सगळं साहित्य झालंय बघा. आता फोडणी बिडणी घालावं म्हणलं आणि पुरणपोळ्या लाटावं, मग तुमचं पण जेवायचा वेळ होते तोपर्यंत. ताई तुम्हाला खीर शेवळ्याची करायची का आपलं ते तांदळाची करायची? कोणती आवडते? तुमच्या मनासारखीच करावं म्हणलं, तुम्हाला आवडते ती. मला खीर कोणती केली तरी चालते, तांदळाची करा नाही तर शेवाळ्याची करा. पण मला हे सांगा, तुम्ही आईला चहा का बरं करून दिला नाही? आईनं स्वतःच करून पिलाय. अव ताई मी ठेवूच लागले चहा. आई म्हणल्या की बाहेरचं जाऊन अंगण झाड, मी ठेवते चहा, म्हणून मग मी बाहेर अंगण झाडायला गेले. आणि आई काय बोलल्या तुम्हाला आई? आणि छोट्या वहिनी तुम्हाला काय झालं होतं? तुम्ही तर ठेवून द्यायचा असता. जर मोठी वहिनी झाडून काढा गेले असतील तर मग तुम्ही काय करू लागले त्या टायमाला? अव ताई झाडाला गेल त्या बरोबर आहे. आणि मी पण घरातली सगळी आवराआवरी करू लागले, भांडे सगळे घासून ठेवले होते ते लावू लागले. आणि आई स्वतःच म्हणल्या मला पण की तू हे बाजूला, मी चहा ठेवते, तू हा काय चहा मला व्यवस्थित लागत नाही, कडू नाही, कडसर नाही, तर मग ते एकदम गोड चिटूकच बनवतीस, म्हणून मग मला बाजूला केलं. आणि असा बी आईला माझ्या हाताचा चहा आवडत नाही म्हणून मी करून दिला नाही, बाकी असं काही नाही. हो शीला वहिनी हे बरोबर नाही बरं का. तुम्ही पण सासू होणार उद्या, आणि तुम्हाला जर असं केलं तुमच्या सुनेनं तर तुम्हाला बरोबर वाटेल का? मला सांगा बरं. तुम्हाला पण मग कळायला पाहिजे त्या गोष्टी की आपल्या सासूला सकाळी चहा करून देवा. तेवढं तर मागते मी आई, दुसरं काय तुम्हाला करायची हे हाय गरज आहे? तुम्हाला का तुमच्या मागं पुढं फिरते की काय मी आई? आणि तुम्हाला चहा करून देणं होय ना, हल्ल्या मला दोन्ही सुना या घराच्या काय कामाच्या? मग माहित आहे तुम्हाला किती काही करून द्या, तुम्ही का म्हणून बोलायला बरं? विनाकारण भांडणाला मूळ कारण का म्हणून बनायला तुम्ही? आणि आम्ही काय केलं असं? फक्त चहासाठीच तुम्ही एवढं बोलायले आम्हाला? ताई करतो तुम्हाला आम्ही,
आणि तुम्ही जर अशा छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं होऊ लागल्यावर परत मग मनामध्ये इज्जतही उरत नाही ना, रिस्पेक्टही उरत नाही माणसाच्या, आणि तुम्ही असं करायला गड्या बरोबर आहे का? शोभते का तुम्हाला असं बोलायला? तुम्ही माझी इज्जत काढून तुम्हाला बोलायला काही वाटणं झाले का? कशा बोलायला तुम्ही? शोभाले का तुम्हाला? तुम्ही माझं शोभनं काढायला? तुम्हाला काय फक्त म्हणलं की माझ्या आईला चहा करून काऊन नाही पाजदा, एवढं तर बोलले. तुम्हाला दुसरं काय आगाव बोलले होते की काय? सकाळी सकाळी विनाकारण भांडण करायला तुम्ही. काय भांडण आम्ही करायला का तुम्ही करायला? तिकडनं येऊन तुम्हीच विचारायला चहा काऊन दिला नाही, असं काऊन केलं नाही, तसं काऊन केलं नाही म्हणून. आता तुमच्यासाठी एवढं जेवण बनवायलो की का ते मागं असं साईडला ठेवून डोळ्याच्या बाजूला टाकून तुम्ही फक्त चहासाठी बोलायला तुम्ही आम्हाला? पुरणपोळीचा स्वयंपाक करायलो, परत भजी करणार, खीर करणार, सगळा विचार केला आम्ही. एवढं काय माहिती ताईला नाराज काल रात्री झाल्या होत्या कोंबड्यासाठी, म्हणलं तिकड झालं होतं म्हणून आता सगळा विचार करत करत बोलत बोलत हसत हसत आम्ही स्वयंपाक करू लागलो माय ताईला खुश करावं म्हणून. आणि तुम्ही असं येऊन फक्त चहासाठी बोलायला, तुम्हाला तरी चांगलं वाटायले का? माय काय मनामध्ये माणसाच्या इच्छा तरी राहील का कोणतं काम करायची? मग नंद अलीकडे आनंदासाठी खुश व्हा, इच्छा तरी राहील का कोणत्या गोष्टीची? सांगा बरं तुम्ही. अरे काय झालं? आवाज लई यायलाय बाहेर. अरे काय नाही रे दादा, ते चहासाठी आले होते. सकाळ झाली ना आता, तर चहा पिवा म्हणलं मस्त वहिनी करून देतीला. आणि आईचा आणि बाबाचा चहा पिऊन झाला. आता मी म्हणलं माझ्या हातानंच करावं, वहिनी स्वयंपाक करायलात ना. बरं बरं, असं आहे का? एक काम कर, माझ्यासाठी पण टाक आणि केशवसाठी पण टाक, ते पण उठले तर दोघं जण. आणि लेकराईसाठी जरा दूध गरम करून आण, ते बिस्किट खातील. बरं की दादा, आणते मग चहा आपल्या तिघासाठी आणि लेकराईसाठी दूध घेऊन येते. आणि बिस्किटचे पुढे कुठे ठेवले? तर दुकानावरून आणणार हस का? मग घरात आहे तर कुठं? एक काम कर, तू चहा ठेव तोपर्यंत मी जाऊन बिस्किट बाहेरून घेऊन येतो. मला वाटले घरातले बिस्किट संपले तर. होय मी ना, घरात बिस्किट आहेत का संपले तर? मागच्या टायमाला मोठा बॉक्स भरला होता की बिस्किटाचा, पार्ले आणि मोनॅकोचा, तर ते संपलेत का आहेत? संपलेत. बरं ठीक आहे, मग मी जाऊन घेऊन येतो. आणि तोपर्यंत तू चहा कर मग शेवंता आपल्यासाठी. बरं दादा, करते की मग चहा आपल्यासाठी. जरा गोड बनवायचा का फिका फिका बनवू चहा सगळ्याला? जरा गोड नको बनवू, थोडा फिकाच राहू दे, पण चांगला बनव बघ. हो ठीक आहे, तू जा, मी घेऊन येते. मीना वहिनी, तुम्ही चहा ठेवा, तोपर्यंत मी जाऊन आंबूला उठवते बघा. बापा बापा बापा, काय र देवा ही नंद आमची, काय चुना लावते बापा बोलताना. काय करावं ताई, निघून जाऊ का राहू बापा? कुठं जाती निघून? तू एकटी सहन करायली की काय? मी पण ऐकलं नाही का तिचं बोलणं, कसं बोलून गेली? हे बोलणं राहतंय की काय? पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला होता तिच्यासाठी, गोड खाऊ घालावं म्हणलं तिला, पण ती एवढी तिखट जाड आहे ना ती, आणि कडू झर आहे. तिला किती गोड जरी खाऊ घातलं ना, तिच्या मनातला कडवटपणा आणि तिखटपणा कधीच कमी होणार नाही. माय तिला असं बोला वाटणार, तिच्या तोंडाकडे बघा वाटणार आले ग शिला मला. आज केशवला सगळं सांगते, रात्री सांगते. तुमची बहीण नुसती एक नंबरची लावंदा आहे, नुसती लाव देत राहते, भांडणं करत राहते. आणि तुमची माय पण आज भूद्याकड्या किती भांडणं होतील, ते नुसतं डोकं पिकून गेले. काल कोंबड्यासाठी भांडणं केले या बाईनं, आणि आज पुरणपोळ्या नुसत्या चहावरून भांडणं. आता हे का घर आहे की काय? ते बाबा शांत होतं म्हणून शांत बसले नवऱ्याच्या तोंडाकडे बघून. पण आता होऊ दे गड्या, आता काही जरी झालं ना तरी काही घेणं देणं नाही मला. लय झालं, काल बी राग आला, पण मी तुमच्याकडे तुम्ही म्हणल्या म्हणून मी शांत बसले. आता होऊ देता, आता किती भांडणं होतात ते होऊ दे. तिला 2 दिवस गेले तर अजून 2 दिवस थांबल. उघड डोक्याला ताप घेऊ नको आणि मलाही देऊ नको. बघ माझे लय डोकं पिकले. भांडणं जर केले ना तर आपल्यालाच उगं विनाकारण त्रास होईल. आपले लेकरं इथं राहतील आणि जावं लागेल माहेरा. त्यापेक्षा ना शांत बसलेलंच बरं आहे बघ. का बरं? का लेकराला काऊन नाही घेऊन जायचं? लेकराला घेऊन जायचं, लेकराला यांच्या इथे ठेवायचं का? ते नवरा ठीक आहे, सासरा ठीक आहे, ते बघतील, लक्ष देतील. सासू बघितली नाही का? ननंद ती तर तिच्याच लेकराचं बघते. आपल्या लेकराला विचारते तरी का? खाताना विचारते का पिताना विचारते? नुसतं भावापुढे नाटक करते. आणि त्याच्या इथे लेकरं ठेवायचेत का? मी नाही ठेवणार लेकराला, मी घेऊन जाईल बाई माझ्या लेकराला. तुम्ही तुमचं बघा. शिला राग करू नको, सोड गोष्टीला. चल पुरणपोळ्या करू ता, खाऊ ता गुणानं. आणि आज चल बरं बाहेर जाऊन येऊ जरासं मार्केटमध्ये. लय डोकं पिकले घरातल्या घरात राहून. मी येई ना व, जा तुम्हाला कुठं जायचंय ते. उगं मला माझं कशाला डोकं पिकवायला? तुमचं पिकलं तर पिकलं, माझं किती मी का ते किती गोष्टी सहन करू. आणि डोकं काय खोकं होऊन गेले माझं, दही झाले डोक्याचं. आणि तुम्हाला जायचं तर जा बापा फिरायला, कुठं जायचंय ते. आज मी केशवला बोलल्याशिवाय राहणारच नाही. आणि सांगते ताईची बहीण कशी करायली आणि कशी वागायली ती. असं वागणं राहते का? मी विनंद आहे कोणाची तरी, मी हिच्यासारखं वागलं तर होईल का? चहा झाला नाही का वहिनी? अजून ठेवला नाही, आता ठेवते. ठेवा की मग, आईला नाही तर नाही, कमीत कमी मला तरी चहा पाजा. हो ठेवते, जा तुम्ही.
मी आज झाला की आवाज देते तुम्हाला. काय मंडळी, आमच्या नंदेसारखी तुमची पण नंद आहे का? जरा कमेंटमध्ये कळवा की. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा. आणि आमच्या घरामध्ये पुरणपोळी होईल की नाही, गोडधोड सगळ्यांना खायला भेटेल की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही दुसरा भाग नक्की बघा. तर पुन्हा भेटू पुरणपोळी तयार झालेल्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.